एका प्रेमाची दुसरी गोष्ट. तो धावत धावत सीसीटीमध्ये शिरला. अचानक आलेल्या पावसामुळे त्याची पंचाईत झाली होती. बाईक पार्क करून पळतच तो जवळच्या त्या सीसीटी पोहोचला होता. तरी तिथपर्यंत तो अर्ध्याच्या वर भिजलाच. आज शिरल्या शिरल्या एसीची एक थंड हवेची लहर हलकेच त्याच्या संपूर्ण शरीरावरून फिरली. आधीच पावसामुळे तो ओला झाला होता. त्यात त्या थंड हवेच्या अलवार स्पर्शाने तो अलगद शहारला. त्याने आत आल्या आल्या आपली भिरभिरती नजर त्या संपूर्ण कॅफेमधून फिरवली. दुपारची वेळ, त्यात तो आठवड्याचा पहिलाच दिवस, वर अचानक आलेला पाऊस, त्यामुळे कॅफेमध्येही मोजकीच माणसे होती. समोरच एक टेबल रिकामी होतं. तो पटकन त्यावर जाऊन विसावला. आज तो ऑफिसमधून लवकर निघाला होता. विशेष असं नाही, पण आज सकाळपासून त्याच्या जीवाला एक अनामिक अशी हुरहुर लागली होती. का ते कळत नव्हतं. ऑफिसमध्ये तसंही आज काही तातडीचं काम नव्हतं, म्हणून हाफ डे टाकून तो निघाला. अर्ध्या रस्त्यातच पोहोचला असेल की हा अचानक पाऊस सुरू झाला. आज सोबत कार न आणता बाईक आणल्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण आता पाऊस उतरेपर्यंत त्याच्याकडे दुसरा काही पर्यायही नव्हता. तो त्या कॅफेच्या खुर्चीत निवांत होता की तेवढ्यात त्याच्या खिशातला फोन वाजला. पाहिलं तर ऑफिसमधून फोन आला होता. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने तो फोन कट केला. त्याला आता निवांतपणा हवा होता. 1-2 क्षण गेले असतील की पुन्हा त्याचा मोबाईल वाजला. आता कॅफेमधल्या इतर लोकांनीही त्याच्याकडे त्रासिकपणे पाहिलं. आता मात्र त्याचा नाईलाज झाला. त्याने तो फोन रिसीव्ह केला. त्याच्या अपेक्षेनुसार अत्यंत निरर्थक कामासाठी ऑफिसमधून कॉल आला होता. त्याने वैतागून फोन ठेवून दिला आणि पुढच्या क्षणाला त्याने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. मोबाईल स्विच ऑफ केला तरी त्याची चिडचिड काही कमी झाली नव्हती. जरा कधी लवकर निघालं की नेमकं आपल्या मागे ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम अडणार. नेहमीचंच झालं होतं हे. पण आता बस, आता नाही जीवाला त्रास करून घेणार. भरपूर झालं इतरांसाठी स्वतःला खपवून घेणं. तो स्वतःवरच वैतागत होता. त्याने डोळे बंद केले आणि हलकेच गुबगुबीत खुर्चीच्या हेडरेस्टवर त्याने आपली मान टेकवली. कॅफेत FM वर तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं हे लताचं अप्रतिम गाणं लागलं होतं. बाहेरचा पाऊस, कॅफेतलं शांत वातावरण आणि सोबत लता. वाह क्या बात है. तो ह्या स्वर्गीय अनुभूतीत हरवून गेला. त्याला आता फार शांत वाटत होतं. सकाळपासून वाटत असलेली हुरहुर आता काही प्रमाणात कमी झाली होती. तो आता डोळे बंद करून त्या खुर्चीच्या मऊशार हेडरेस्टवर मान टेकवून निवांत पोहोडला होता. इतक्यात त्याला त्याच्या टेबलावर हालचाल जाणवली. त्याने पटकन डोळे उघडून पाहिले तर एक वेट्रेस त्याच्यासमोर वाफळलेली कॉफी घेऊन उभी होती. 1 कॉफी लॅट विथ फ्रेश क्रीम. युअर ऑर्डर सर. आपल्या ठोकळेबाज इंग्रजीत आपल्या चेहऱ्यावर व्यावसायिक हास्य कायम ठेवत ती वेट्रेस त्याला म्हणाली. तो आश्चर्यचकित झाला. अरेच्चा, हिला कशी माहीत आपली चॉईस? आपण तो ऑर्डर दिलीच नाही. तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण उत्तर नकारार्थी होतं. त्याला खात्री होती की आपण ऑर्डर दिलीच नव्हती. एक्सक्यूज मी, ही ऑर्डर कुणी दिली? त्याने असं विचारताच उत्तरादाखल त्या वेट्रेसने पुन्हा एकदा हसून कोपऱ्याजवळच्या एका टेबलाकडे बोट दाखवलं. त्याने लगेच त्या वेट्रेसने दाखवलेल्या दिशेला पाहिलं. तिथे एक व्यक्ती पाठमोरी बसलेली त्याला दिसली. त्याला काही अंदाज येत नव्हता. त्याला नवल वाटलं. तो अजून निरखून पाहू लागला. शॉल इट. या वेट्रेसने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्या दुसऱ्या टेबलच्या त्याची कॉफी नेऊन ठेवण्याची परवानगी मागितली. त्याने होकार देताच तिने तो कॉफीचा ट्रे उचलला आणि त्या कोपऱ्याकडे जाऊ लागली. तसा तोही तिच्या मागाहून त्या टेबलाकडे निघाला. त्या वेट्रेसने त्या व्यक्तीच्या टेबलाजवळ कॉफी नेऊन ठेवली आणि त्या व्यक्तीकडे पाहून एक स्माईल दिली. उत्तरादाखल त्या व्यक्तीनेही आपल्या केसाची बट मागे सारत तिला हसून प्रत्युत्तर दिलं. तो थबकला. म्हणजे त्याच्या कॉफीची ऑर्डर देणारी ती व्यक्ती स्त्री होती तर? तो अजून गोंधळला. कोण असावी ही ह्याचा विचार करीत तो त्या टेबलाजवळ येऊन पोहोचला. त्याला कुठलाही अंदाज बांधता येत नसल्याने तो थोडासा नर्वस झाला होता. पण ती व्यक्ती स्त्री असल्यामुळे जरा त्याला कुतूहलही वाटत होतं. तो टेबलाजवळ पोहोचल्यावर त्या वेट्रेसने त्याची खुर्ची ओढून त्याला बसायला मोकळी करून दिले. एन्जॉय युअर कॉफी सर. ती हसून त्या दोघांकडे पाहत निघून गेली. खुर्चीत सावरून बसल्यावर त्याने समोर पाहिलं तर तो हडबडला. त्याच्या चेहऱ्यावरची कुतूहलाची जागा आता अविश्वासाने घेतली. समोरच्या खुर्चीतल्या त्या स्त्रीला पाहून त्याला धक्काच बसला होता. इतक्या वर्षानंतर ती
अशी अचानक समोर येईल ह्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. ह्या परिस्थितीला कसं रिॲक्ट व्हावं त्याला कळतच नव्हतं. त्याला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. ती मात्र शांत होती. तिने त्याच्याकडे पाहिलंही नाही. बहुतेक त्याची ही प्रतिक्रिया तिला अपेक्षित होती. ती अजूनही बाहेरचा पाऊस पाहत तिची कॉफी पित होती. तो अजूनही सावरला नव्हता. तिला असं अचानक समोर पाहताच त्याला सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. सगळं कसं कालच घडल्यासारखं वाटत होतं. वसईच्या भाऊसाहेब वर्तक कॉलेजमधून तो अभियांत्रिकीचा डिप्लोमा पास झाला. आता डिग्री शिक्षणासाठी त्याची मोर्चेबांधणी सुरू झाली होती. आधीच जातीचा खुला वर्ग आणि पोटापुरते मिळालेले मार्क्स पाहून तो थोडा हिरमुसलाच होता. मुंबई शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होतं. त्याची अवस्था म्हणजे पोहत पोहत आला आणि काठावर बुडाला अशी झाली होती. डिग्री ॲडमिशनची पहिली प्रक्रिया पूर्ण झाली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या मेरिटनुसार त्याचा नंबर पहिल्या 1000 नव्हता. आता शिक्षणासाठी मुंबईत बाहेर जाणे हे जवळजवळ निश्चितच होते. नेमक्या शेवटच्याच वर्षाला त्याच्या बाबांनी घरी नको ते तमाशे केले नसते तर कदाचित आज तो पहिल्या प्रन्नासात नक्की आला असता. तेवढी त्याची गुणवत्ता नक्कीच होती. त्याचा फायनल इयरचा निकाल पाहून त्याचे मित्रच नाही तर प्रोफेसरही चक्रावले होते. त्याला तो तरी काय करणार. त्याच्या आईबाबांमधील वाद अगदी विकोपाला गेले होते. आधीच त्याच्या वडिलांचा स्वभाव संशयी आणि त्यात त्याचे दारूचे व्यसन. सुरुवातीला त्या दोघांमध्येच सुरू असलेली धुसफूस आता त्यांच्यासमोर खुलेआम होऊ लागली होती. शिव्या गालीचं वर्णन तर नेहमीचीच झाली होती. आता तर ते त्यांच्या आईला मारतही होती. शेवटी तो मध्ये पडून त्याच्या आईला त्यांच्यापासून सोडवायचा. शेवटच्या पेपरच्या अगोदरची रात्र तर त्याने आणि त्याच्या आईने अक्षरशः जागून काढली होती. इतक्या वर्षापासून एकटीच सहन करत आलेल्या ह्या प्रकारला आता तोंड देता देता तीही थकली होती. म्हणूनच की काय त्याला त्याच्या लहानपणीची आठवणारी हसती गुणगुणणारी आई आता एकदम अबोल झाली होती. आजूबाजूच्या बजाटातही कुठेतरी थंड नजर लावून बसायची. लहान वयातच त्याच्यावर त्याच्या आईची जबाबदारी येऊन पडली होती. नाही म्हणायला नातेवाईक कधीतरी उगवायचे आणि सांत्वन करून जायचे. त्याला तर वीटच यायचा ह्या सगळ्या प्रकाराचा. साले आमच्या वाईट परिस्थितीवर चुकचुकताना स्वतःचं कसे ह्या उपर मस्त चाललंय ह्याचा मास त्यांच्या सांत्वनातून जाणवायचा. ते लोक असली बिनकामाची नाटकं करून गेली की त्याला फार राग यायचा. त्याच्या वडिलांचा आणि आईचा आणि सरतेशेवटी स्वतःचाही. मग त्याला खूप रडू यायचं. एकदम एकटं असल्यासारखं वाटायचं. अखेर त्याच्या अंदाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. त्याचं ॲडमिशन पनवेलच्या MGM CET अभियांत्रिकी कॉलेजला झालं होतं. खरं तर तो घर सोडून इतक्या लांब जायला तयार नव्हता. आईला असं एकटं सोडून येताना त्याच्या जीवावर आलं होतं. पण तिला ह्या सगळ्या ससे मिर्यातून सोडवायचं असेल तर त्याला हे करावंच लागणार होतं. त्याला खूप मोठं बनावं लागणार होतं. भरपूर मोठं आभाळ एवढं मोठं त्याने नव्याने सुरुवात केली होती. घरापासून लांब असल्याने त्याच्या जीवाला थोडा निवांतपणा लाभला होता. दर संध्याकाळी न चुकता तो घरी फोन करायचा. आईची खुशाली घ्यायची. तिने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिची विफल मनस्थिती त्याला तिच्या आवाजातून जाणवायची. मग तो पेटून उठायचा आणि मग एकदम पिसाटल्यासारखा अभ्यासाच्या मागे लागायचा. त्याचा हा आता ताईपणा नकळत त्याला त्याच्या ध्येयापाशी घेऊन जात होता. पहिलं सेमिस्टर सोडता नंतरच्या प्रत्येक सेमिस्टरला तो टॉप आला होता. आता कॉलेजचं फायनल इयर सुरू झालं होतं. ह्या वर्षी काहीही करून तो दोन्ही सेमिस्टरला डिस्टिंक्शन मिळवायचंच हा निर्धार त्याने केला होता. सगळं त्याने ठरवल्याप्रमाणे सुरू होतं. पण एके दिवशी मात्र गडबड झाली. तो लायब्ररीमध्ये त्याच्या फायनल इयरच्या प्रोजेक्टचं काम करत बसला होता. इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे हालचाल जाणवली. त्याने मागे वळून पाहिलं तर ती उभी होती. त्याच्याच वर्गातली रोल नंबर 33. तिच्यासोबत तिची एक मैत्रीणही होती. त्याला असं पटकन मागे वळलेले पाहून ती मैत्रीण तिथून लगेच निघाली. पण जाताना तिने नजरेने काहीतरी खुणावल्याचं त्याच्या नजरेतून सुटले नव्हते. आपली मैत्रीण अशी अचानक निघून गेल्यामुळे ती थोडी बावरली होती. पण तिची नजरानजर होताच आपल्या गोबऱ्या गालावरची नाजूकशी खळी सांभाळत त्याच्याकडे पाहून हळूच हसली. हाय, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची एक बट आपल्या नाजूक बोटांनी कानामागे सारत ती त्याला म्हणाली. ती त्याच्या वर्गात असूनही आजवर कधी त्या दोघांत बोलणं असं कसं झालं नव्हतं.
कुणाशी स्वतःहून जाऊन बोलण्याचा त्याचा स्वभावच नव्हता. आपण बरं आणि आपला अभ्यास बरा ह्या सूत्रावर तो आजवर चालत आला होता. त्याने मुक्यानेच तिला होकार दिला. तशी ती खूप खुश होऊन त्याच्यासमोर येऊन बसली. तिला त्याच्या नोट्स हव्या होत्या. त्यावर त्यानेही जास्त आडेवेढे घेतले नाहीत. उद्या आणून देतो असं म्हणून तो पुन्हा त्याच्या कामाला लागला. ती अजूनही समोर बसली होती. त्याला ते जाणवताच त्याने मान वर करून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्यावर तिने एकदम हात पुढे केला. फ्रेंड्स, तो बावरला. त्याने एकदा तिने शेक हँडसाठी पुढे केलेल्या हाताकडे आणि एकदा तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात चमक आणि ओठांवर मिश्किल हसू होतं. त्याने स्वतःच्या नकळत तिचा हात हातात घेऊन शेक हँड केलं. चल, येते मी, उद्या भेटू. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. जाताना तिने पुन्हा त्याला एक मस्त स्माईल दिली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळा पाहत होता. नोट्स देण्याच्या निमित्तानं झालेल्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं हे त्याचं त्यालाच कळालं नाही. तसे त्याचे मित्र भरपूर होते, पण मैत्रीण म्हणून तीच पहिली होती आणि एकमेव होती. फार मस्त होती ती, एकदम दिलखुलास. तिच्या आयुष्यात टेन्शन हा प्रकार जणू अस्तित्वातच नव्हता. तिच्या वागण्या बोलण्यात सदा एक उत्साह भरलेला असायचा. नेहमी ऊर्जेने भरलेली असायची ती. तिच्या सोबत असलं की तो सगळ्या कळकट गोष्टी विसरून जायचा. त्याला सगळ्यांचा विसर पडायचा. त्याच्या परिस्थितीचा, घरच्या कटकटीचा, एकटेपणाचा, अगदी स्वतःचाही. त्याला सगळ्यात जास्त तिच्याबद्दल आवडायचं ते म्हणजे तिच्या कविता. तिच्या कविताही तिच्यासारख्याच होत्या, सुंदर, उत्कट, प्रेमात पडणाऱ्या. तिच्या सानिध्यात तोही आता बदलू लागला होता. हल्ली एकटा असताना गाणी गुणगुणायला लागला होता. अभ्यासातून उरलेला वेळ विचार करण्यात घालवण्यापेक्षा तिच्यासोबत घालवू लागला होता. तशी तीही तिच्या अभ्यास आणि करिअरच्या बाबतीत सिरियस होती. दोघीजणं लेक्चर्स, लायब्ररीमध्ये, कॅन्टीनमध्ये, इतकंच काय तर कॉलेज सुटल्यावर समोरच्या गार्डनमध्येही आता एकत्र दिसायला लागले होते. त्या दोघांची मैत्री कॉलेजमध्ये आता चर्चेचा विषय झाली होती. पण त्या दोघांनाही त्याचा काही फरक पडत नव्हता. आज सेकंड लास्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागला होता. त्याने ठरवल्याप्रमाणे डिस्टिंक्शनमध्ये हिट केलं होतं. त्यावेळेस मुंबई विद्यापीठात फर्स्ट क्लास मिळवायची मारामार असताना डिस्टिंक्शन मिळवणं ही खरंच कौतुकास्पद गोष्ट होती. प्रिन्सिपलसह सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं, पण त्याची नजर कुणाला तरी शोधत होती. त्याच्या कौतुकाच्या गर्दीत ती कुठेच नव्हती. त्याने कॉलेजभर तिला शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. संध्याकाळी लायब्ररीमधून तो घरी चालला होता. सगळं मनासारखं घडूनही एक रीते पण मनात साचलं होतं. ती कुठे गेली असेल? त्याने हताश होऊन समोर पाहिला आणि तो चमकला. ती समोर फुलांचा बुके घेऊन त्याच्याकडे हसत पाहत उभी होती. तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. ती धावत त्याच्याजवळ आली आणि त्याला पटकन मिठी मारली. मग अलगद त्याच्यापासून दूर होत त्याच्या डोळ्यात पाहत ती हलकेच बोलली, कॉंग्रॅच्युलेशन्स. तिच्या अशा शुभेच्छा देण्याच्या आगळ्यावेगळ्या स्टाईलने तो रोमांचित झाला. तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारा आला होता. काही क्षण कुणीच कुणाशी बोलले नाही. तिच्या अशा कौतुकाने तो थोडा अवघडला होता. तो तिच्याकडे पाहून कसंनुसं हसला. त्याने तिचंही अभिनंदन केलं. तिलाही हायर फर्स्ट मिळाला होता. त्या रात्री तो हॉस्टेलवर जेवायला गेला नाही. हॉस्टेलच्या बेडवर झोपायच्या तयारीत असताना तो तिच्याबद्दल विचार करत होता. आजच्यासारखी ती कधीच वागली नव्हती. आज तिच्या डोळ्यातली चमक त्याला थोडी वेगळी वाटली. तिचं संध्याकाळचं त्याला असं एकांतात भेटणं, रात्री जेवतानाही तिच्याकडे एकटक पाहणं, तिला घरी सोडून परत निघतानाही तिचं तो नजरेआड होईस्तोवर दारात उभं राहणं, असं त्याला थोडं विचित्र वाटलं होतं. आपला अंदाज जरा खरा असेल तर त्याची मैत्री आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली याची जाणीव त्याला झाली होती. हा विचार मनात येताच तो झटका बसल्यासारखा भानावर आला. आपण आपल्या ठरवलेल्या ध्येयापासून विचलित होतोय याची जाणीव त्याला झाली. आपल्याला ह्यात अडकणं झेपणार नाही आणि परवडणार सुद्धा नाही. त्याने तिचा विचार झटकत डोक्यावर पांघरून ओढून घेतलं. दुसऱ्या दिवसापासून त्याने तिच्याशी बोलणं सोडलं. तो तिची वाट टाळू लागला. त्यांच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी ती हल्ली एकटी दिसू लागली होती. तिला त्याचं असं वागणं नवीन होतं. अचानक हा असा का वागतोय हे तिला कळतच नव्हतं. ती मात्र वेड्यासारखी त्याला फॉलो करत होती. त्यालाही तिच्याशी असं तुटक वागणं जड जात होतं, कारण नाही म्हटलं तरी ती त्याच्या आता सवयीचा भाग झाली होती. शक्य तितकं तो तिच्यापासून दूर राहत होता आणि तितकंच त्याच्या जवळ येऊ पाहत होती ती. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता.
त्यांच्यातला अबोल्याला आता आठवडा झाला होता. एके दिवशी संध्याकाळी लायब्ररीतून निघताना त्याला ती पॅसेजमध्ये उभी असलेली दिसली. त्याच्याकडे एकटक पाहत त्याने एकवार तिच्याकडे पाहिला आणि तो तिला ओलांडून पुढे जाऊ लागला. तिच्या बाजूने जाताना तिने त्याचा हात पकडला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. तिने त्याच्याकडे पाहत नजरेने प्लीज नको ना असं वागूस असं खुणावलं. तिचे भरलेले डोळ्यातली आर्जवे त्याला बरंच काही सांगून गेली. तिची अवस्था पाहून इतके दिवस रोखलेला त्याचाही बांध अखेर सुटला. त्याने तिला हलकेच कुशीत घेतलं. तशी ती हमसाहमशी रडू लागली. तो मात्र तिच्या पाठीवरून हात फिरवत हिला आपली परिस्थिती कशी समजवावी याचा विचार करत होता. हॉस्टेलवर परत आल्यावर तो स्वतःवरच वैतागला होता. एवढं ठरवूनही त्याला तिला टाळता आलं नव्हतं. जाऊ दे, अजून फक्त 4 महिनेच काढायचे, तोवर तीही नॉर्मल होईल असा विचार करून अखेर त्याने तिला टाळायचा प्रयत्न सोडून दिला. घडल्या प्रकारानंतर तिच्या वागण्यात आता नोटिसेबल बदल झाला होता. तिला आपल्याबद्दल विशेष भावना आहेत हे त्यालाच काय तर इतरांनाही जाणवलं होतं. आपण तिला आवडतो हे त्याला समजत होतं. तिच्या कवितांमध्ये त्याला त्याचं अस्तित्व जाणवायचं. कित्येकदा त्याने त्याच्यावर खिळलेली नजर पकडली होती. सुरुवातीला बावरायची, मग नंतर मात्र त्याच्याशी नजर भिडताच त्याला डोळा मारण्या इतपत धीड झाली होती. तो हे सगळं नजरअंदाज करत होता. खरं तर त्यालाही ती आवडत होती, पण त्याचा नाईलाज होता. त्याला तिच्यात गुंतून जमण्यासारखं नव्हतं. त्याच्यासाठी त्याचं करिअर फार महत्त्वाचं होतं. त्याला खूप मोठं व्हायचं होतं त्याच्या आईसाठी. आई आणि तिच्यामध्ये त्याने आईला निवडलं होतं. त्यामुळे मनात असूनही त्याने तिला तिच्या भावना कधी कळू दिल्या नाहीत. तो तिची नजर टाळायचा, पण गुपचूप तिचं लक्ष नसताना मात्र तो तिला निहाळायचा. पण त्याला वाटत होतं तितकी ती ह्या सगळ्या गोष्टींपासून अन्यभिन्न होत नव्हती. त्याच्या सगळ्या गोष्टी तिला समजत होत्या. फक्त तिला हे कळत नव्हतं की तो एवढं सगळं लपून करतो, मग त्याचं प्रेम मान्य का करत नाही. कित्येकदा तिला वाटायचं की ती त्याचीही चोरी रंगे हात पकडावी, पण ती घाबरायची. हा कायमचा निसटला तर म्हणून मग काही बोलायची नाही. जोवर तो स्वतःहून काही विचारत नाही तोवर तिने थांबायचं ठरवलं. एक ना एक दिवस हा समोरून आपल्याला विचारेल अशी तिला आशा होती. बघता बघता लास्ट सेमिस्टर संपलं. शेवटच्या पेपरची वेळ संपल्याची घंटा वाजली. कॉलेज संपलं होतं. आता फक्त रिझल्टची प्रतीक्षा. आता पुन्हा कधी कोण कोणाला कुठे कसा भेटेल हे नशिबाचाच भाग होता. आपली ही शेवटची भेट साजरी करण्यासाठी त्याच्या वर्गाने गोव्याला पिकनिक काढायची ठरवली. हा तयार नव्हता, पण तिने त्याला मनवलंच. तसं त्यानेही स्वतःला थोडं मोकळं करायचं ठरवलं होतं. आजवर त्याने अभ्यासाच्या नावाखाली स्वतःला बांधून घेतलं होतं. आता बाहेरच्या जगातल्या स्पर्धेसाठी तयार होण्याआधी त्याला थोडा विरंगुळा हवा होता. गोव्याला त्याने फार धमाल केली. त्याचं एक वेगळं रूप सगळ्यांना बघायला मिळालं. वर्षभर त्याच्या स्टडीज ॲटिट्यूडच्या नावाने बोट मोडणाऱ्यांनीही त्याच्यातला लपलेला खऱ्या त्याला अनुभवताना तोंडात बोट घातली होती. नेमके एकमेकांपासून वेगळे व्हायच्या वळणावर त्याच्याशी सगळे जोडले गेले होते. ती तर भलतीच खुश होती. कितीतरी दिवसांनी त्याच्यातला तो तिला सापडला होता. ती त्याच्यासोबत मिळालेला प्रत्येक क्षण अक्षरशः जगत होती. त्याच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला आपल्या आठवणींच्या शिदोरीशी जोडत होती. तिच्यासाठी सगळं जग फक्त तो आणि त्याच्यापुरतंच मर्यादित झालं होतं. रात्री 3 वाजता ते दोघे रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये पाण्यात पाय सोडून बसले होते. रात्रीच्या त्या शांततेत चंद्राचा निळसर प्रकाश पूलमधल्या त्या पाण्यावरून तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिच्या कुरळ्या केसांच्या बटा तिच्या गालावर रेंगाळत होत्या. आज तिने त्याला आवडणारा रेड स्लीवलेस घातला होता. रात्र जशी चढत होती तसा हवेत गारठा वाढत होता. तिच्या उघड्या बाहूंवर उठलेला शहारा त्याला जाणवत होता. त्या क्षणी ती एका रोमन देवतेसारखी त्याला भासत होती. तो नकळत तिच्या हरवून गेला होता. काय पाहतोयस? तिच्या या प्रश्नाने तो भानावर आला. आज तिने त्याची नजर पकडली होती. तो खजील झाला. उत्तरादाखल त्याने काही नाही अशी फक्त मान हलवली आणि हसून दुसरीकडे पाहू लागला. तिला त्याची नाटकं समजत होती, पण तिने जाणलं की हीच योग्य वेळ आहे. आज इस पार या उस पार. तिने त्याचा हात हातात घेतला आणि तू मला खूप आवडतोस. आय लव्ह यू. तिने त्याला शेवटी प्रपोज केलाच. तो चमकला. कधी ना कधी हे होईल याची त्याला खात्री होती. पण नेमके
आज त्या क्षणाला तो बावरला होता. तिला असं आपल्या डोळ्यात पाहत, स्वतःचं हृदय उघड करताना पाहून थोड्या वेळासाठी त्यालाही मोह आवरला नाही. तो तिला होकार देणारच होता की इतक्यात तो भानावर आला. नाही, हे नाही होऊ शकत, मला नाही जमणार. त्याने अलगद तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत तिची नजर टाळत तो तिला म्हणाला. पण का? तिचा आवाज आता कातर झाला होता. तिच्यासाठी त्याचा नकार हा फार मोठा धक्का होता. कधी कधी काही प्रश्नांना उत्तर नसतात. मी फक्त एवढंच सांगू शकतो की मला नाही जमणार, मला माफ कर. एवढं बोलून त्याने निग्रहाने तिच्याकडे पाठ फिरवली. तिने पुन्हा त्याला आपल्याकडे फिरवलं. पुन्हा त्याला त्याच्या नकाराचं कारण विचारलं, पण त्याचं उत्तर ठाम होतं. ती पुन्हा त्याला विनवत होती, पण तो तितक्याच वेळा तिला नकार देत होता. ती रडत होती, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ह्या वेळेस आपण काहीही झालं तरी कोलमडायचं नाही, हे त्याने स्वतःशी पक्क ठरवलं होतं. ती अजूनही त्याला पुन्हा पुन्हा विचारत होती, अक्षरशः त्याच्यासमोर याचना करीत होती. त्याला हे सगळं असह्य होत होतं. वाय डोंट यू अंडरस्टँड? आय जस्ट कांट डू दिस. प्लीज लिव्ह मी अलोन फॉर एव्हर. तो जोरात तिच्यावर खुकसला. तिला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. त्याचा निर्धार कायम आहे हे पाहून तिचाही मग नाईलाज झाला. ती तशीच रडत रडत तिच्या रूमकडे धावत निघून गेली. तोही तिथेच पूलच्या साईडला मटकन खाली बसला. गाडी पनवेल स्टेशनला आली. त्याचे बरेचसे मित्रमैत्रिणी तिथे उतरले. ती देखील उतरली आणि तो आणि त्याचे 4 मित्र पुढे जाणार होते. गाडी सुटायला आता थोडाच अवकाश होता. सगळ्यांचा निरोप घेताना ते दोघे शेवटी एकमेकांच्या समोर आले. त्याने तिच्याकडं पाहिलं. गोव्याला येतानाची ती आणि आत्ताची ती ह्यात जमीन आसमानाचा फरक होता. तिचा चेहरा उतरला होता. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. ऑनली फ्रेंड्स असं म्हणत त्याने शेक हँडसाठी हात पुढे केला. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. 1-2 क्षणानंतर तिने त्याचा पुढे आलेला हात हातात घेतला. त्याचा हातात घट्ट पकडून मानेनेच नकार दिला. तिच्या डोळे भरून आले होते. तो गहिवरला. इतक्यात गाडीने निघतानाची शिट्टी वाजवली. तो गाडीत चढला. तिने अजूनही त्याचा हात हातात धरला होता. गाडी हळूच सुरू झाली. ती त्याचा हात धरून गाडीसोबत चालू लागली. तिची नजर अजूनही त्याच्याकडे विनवणी करीत होती. तिच्या डोळ्यातली आर्जव त्याला आरपार बोचत होती. त्याला वाटत होते की बस झाली आपली नाटकं, असंच उतरावा आणि तिला मिठीत घ्यावं. पण त्याने मोठ्या प्रयासाने तिची नजर तोडली आणि एक झटका देत आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला. गाडी आता वेग पकडत होती. स्टेशन मागे सुटत होतं आणि त्याच्या आयुष्यातून तीही आज आयुष्याच्या बेसावा क्षणी ती अचानक समोर उभी ठाकली होती. खरं तर तो त्या संध्याकाळीही तिच्यासाठी प्रिपेअर्ड नव्हता आणि आजही नाही. तो सरळ उठला आणि तिथून निघायला लागला. कसा आहेस? तिचा आवाज ऐकून त्याची पावलं अडखळली. कित्येक वर्षानंतर तो तिचा आवाज ऐकत होता. त्याने तिच्याकडे एकवार पाहिलं. ती अजूनही बाहेरचा पाऊस बघत होती. परफेक्ट, तो मुद्दामून थोड्या उसन्या बेफिक्रीने म्हणाला. खरं तर त्याला त्याच्या मनातली घालमेल तिच्यासमोर उघड करायची नव्हती. त्याच्या ह्या उत्तरावरती खुदकन हसली. तिच्या गोबऱ्या गालावरती खळी पुन्हा त्याच्या उरात धडधड वाढवून गेली. का? काय झालं? कसं असं हसायला त्याने चमकून तिला विचारलं. काही नाही, सहज आठवलं. एवढ्या वर्षानंतर अजूनही तुझा हा रिप्लाय अजून बदलला नाहीये. ती पुन्हा एकदा हसत म्हणाली. अजूनही तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. तुला अजून लक्षात आहे? तर खरं तर तिला हा प्रश्न विचारताना तो मनातून सुखावला होता. त्याच्या ह्या प्रश्नावर तिने बाहेरच्या पावसाकडे पाहत एक सुस्कारा सोडला. काही गोष्टी ठरवूनही विसरता येत नाहीत. फार कमी लोकांना ती कला अवगत असते, ठरवून विसरायची. मगापासनं पहिल्यांदाच ती त्याच्या डोळ्यात पाहत उतरली. तिने दिलेली चपराक त्याला सनसनीत बसली होती. त्याने ती काळजाला वेध घेणारी नजर टाळली. दोघेही जण आता शांत होते. बाहेर पावसाचा जोर आता वाढत होता. जणू काही तो इतक्या दिवसांपासून साचलेल्या स्वतःला आज रिता करत होता. काही क्षण गेल्यावर त्याने तिला विचारलं, तू कशी आहेस? मस्त. तुला कशी वाटते? एक दीर्घ श्वास घेत ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती खरंच छान दिसत होती, अगदी पूर्वीसारखी. वाढत्या वयासोबत आंधण मिळणाऱ्या पोक्तपणामुळे चेहऱ्यावरचा बालिशपणा पुसला गेला असला तरी तिची कपाळावरची रुळणारी चुकारबट अजूनही बसणाऱ्याचं लक्ष वेधून घेत होती. डोळ्यांखाली सुरू झालेली पुसटशी काळी वर्तुळं तिच्या सध्याच्या धगधगीच्या आयुष्याची जाणीव करून देत असली तरी हसताना तिच्या उजव्या गालावर पडणारी खळी आजही समोरच्याच्या हृदयाचा ठोका चुकवण्यास पुरेशी होती. तोच मानेवरचा तीळ
तेच काळजाचं खोल उतरणारे डोळे, पुन्हा तिचं तिलखेच अदा, सगळे अगदी पूर्वीसारखी निरागस, लागवी. तिच्या प्रेमात पडणारं ह्या सगळ्या गोष्टीत मात्र त्याला फक्त एक गोष्ट खटकली होती, तिच्या मानेवरचा तीळ, ज्याला तिची नजर चुकवून तो नेहमी पाहत राहायचा. आज तोच तीळ 2 पदराच्या काळ्या मण्याआड त्याच्या नजरेपासून लपत होता. तिच्या गळ्यातलं नाजूकसं पण रेखीव मंगळसूत्र पाहताच एक हलकी कळ त्याच्या काळजात उठली. हिचं लग्न झालं? त्याला उगीच चुकल्यासारखं झालं. त्याने आपली नजर लगेच खिडकीबाहेर फेकली. बाहेर पाऊस आता तुफान कोसळत होता. बाहेरचं सगळं आता धुसर दिसत होतं. पावसाच्या सरींची एक झालर त्या फुल साईज खिडकीवरून खाली उतरत होती. तुझं लग्न झालं? तिने अचानक त्याला विचारलं. हो, तर चपापला. आपल्या ह्या उत्तराचं त्यालाच नवल वाटतं. आपलं लग्न झालेलं नसताना आपण लग्न झाले असं खोटं का बोललो हे त्यालाच कळत नव्हतं. तो तिला खरं सांगणारच होता, पण त्याच्या या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्माईल पाहून त्याने आपला निर्णय बदलला. गुड. ती आपल्या मंगळसूत्राशी खेळता खेळता त्याच्याशी बोलत होती. सुरुवातीपेक्षा आता ती बरीच रिलॅक्स वाटत होती. काय करते ती? जॉब करते. सध्या आउट ऑफ टाऊन आहे, तो तुटकपणे म्हणाला. तिने त्याच्या कॉफीचा एक सिप घेतला. लव्ह मॅरेज? तिने विचारलं. लव्ह कम अरेंज? तो हसून उतरला. तिने त्याच्या ह्या उत्तराला अंगठा उंचावून कौतुकाची दाद दिली. तुझं? त्याने विचारलं. अरेंज. पुन्हा कधी प्रेमात पडायची हिंमतच नाही झाली? ती त्याच्या डोळ्यात खोल उतरत म्हणाली. तो अवघडला. त्याने विषय बदलला. तुझे मिस्टर काय करतात? त्याच्या ह्या प्रश्नावर ती दिलखुलास हसली. तो नेव्हीमध्ये आहे, शिपवर असतो. ही इज मेकॅनिकल इंजिनियर, युनिव्हर्सिटी टॉपर. यू नो? हा टोमणा तिने आपल्याला मारला आहे हे त्याला कळत होतं. कॉलेजनंतर ओळख झाली होती. बाबांच्याच मित्राचा मुलगा. खूप प्रेम करतो माझ्यावर, ती बडबडत होती. तिच्या नवऱ्याबद्दल, तिच्या संसाराबद्दल अगदी तोंड भरून बोलत होती. पण याचं लक्षच नव्हतं. तो तिच्याकडे एकटक पाहत अजूनही तिच्यासोबत तिच्या पूर्वीच्या जगात रमला होता. खरंच त्या रात्रीचा आपला निर्णय चुकला होता का? की त्यावेळेस आपण फार ओव्हर सेफ खेळलो होतो? काय फरक पडला असता जर का मी तिला होकार दिला असता तर? फायनल इयरला त्याने युनिव्हर्सिटी टॉप केली होती. कॉलेज संपल्यावर नंतर लगेच जॉब लागला होता. 2 वर्षात स्वतःचं घरही घेतलं होतं. नवीन घरात येण्याअगोदरच बाबा गेले आणि जिच्यासाठी आजवर जीवाचं रान केलं होतं ती आईही त्याच्या पाठोपाठ त्याला सोडून गेली होती. आता उरला होता फक्त तो एकटा. आयुष्यात थोडं स्थिर स्थावर झाल्यावर त्याने तिला शोधण्याचा प्रयत्न केला होता. नाही असं नाही. जिथून माहिती काढता येईल त्या सगळीकडे त्याने तिच्याबद्दल चौकशी केली होती. पण कुठूनही त्याला तिचा सुगावा लागला नाही. पण त्याला खरंच मनापासून वाटत होतं की ती त्याला एक ना एक दिवस नक्की भेटेल आणि ती भेटली देखील. पण दुसऱ्याची झालेली. शुक. त्याच्या विचाराची तंद्री तुटली. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच पाहत होती. तो तिच्याकडे पाहून फक्त कसनुसा हसला. दोघेही जण शांत होते. त्याने घड्याळात पाहिलं. 4 वाजून गेले होते. बाहेरचा पाऊसही आता विसावला होता. दोघेही कॅफे बाहेर आले. तो रिक्षा पकडायला धावले. ती रिक्षा पकडायला धावली तसा तो तिला अडवत म्हणाला. अगं थांब, मी सोडतो तुला. पुन्हा तिचं हे उत्तर त्याच्या काळजात आरपार खुपलं. तो निशब्द होऊन तिच्याकडे पाहत राहिला. ती रिक्षा पकडून निघून गेली. तो कितीतरी वेळ तसा त्याच्यापासून दूर जाणाऱ्या त्या रिक्षाकडे पाहत तिथे उभा होता. रात्री तो झोपायच्या तयारीत होता. पण संध्याकाळी घरी आल्यापासून त्याचं कशात लक्ष नव्हतं. राहून तो सारखा तिचाच विचार करत होता. बराच काळ शांत असलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर अचानक कोणीतरी एक दगड भिरकवावा आणि इतका वेळ कुठेतरी तळाशी बुडालेली वलय एकामागोमाग एक वरती येत जावीत, असंच काहीसे त्याच्या बाबतीत आज इतक्या वर्षांनी ती अचानक समोरी आल्याने घडले होतं. इतके दिवस मनात कुठेतरी खोल गाडलेल्या आठवणी आज या संधीचा फायदा घेऊन पुन्हा वर येऊ पाहत होत्या. पण आज त्याने त्यांना नेहमीसारखे अडवले नाही. एकामागून एक येणाऱ्या आठवणी हळूहळू मग त्याच्या अस्तित्वाचा परी व्यापू लागल्या. इतक्या की भौतिकतेच्या सगळ्या सीमा, नियमांची बंधनं झुगारून त्या पुन्हा त्याला परत नेत होत्या तिच्या जगात, जे तिने कधीतरी त्याच्यासाठी आणि फक्त त्याच्यासाठीच बनवलं होतं. तिचं हसणं त्याच्यासाठी होतं. तिचं नटणं सजणं ही त्याच्यासाठीच. त्यात तिच्या लटक्या रागावर त्याचा हक्क होता. त्याच्यात तिचं खोटं रुसणंही फक्त त्याच्यासाठीच. तिच्या नजरेचे इशारे, तिच्या डोळ्यातील स्वप्ने,
तिचा स्वतःवरचा विश्वास घेतलेला प्रत्येक श्वास, फक्त त्याच्यासाठीच अवचित आलेला पाऊस, क्षितिजावरती मालवणारी सांजरात, आवेगाने स्वतःलाच मारलेली गच्च मिठी, गालावर उमलेली खळी, फक्त त्याच्यासाठीच, भेटीसाठी आसुरलेले तिचे दिवस, आठवणीत जगणाऱ्या तिच्या रात्री, त्याच्यासाठीच. आणि तो कायमचा दूर होत असता. त्याला नजरेत साठवताना भिजलेले डोळे देखील फक्त त्याच्यासाठीच. हाय. त्याच्या मोबाईलवर तिचा मेसेज झळकला. तिला रिप्लाय द्यावा ही की नाही न द्यावा ह्या विचारात असतानाच पुन्हा तिचाच मेसेज आला. फार बरं वाटलं तुला भेटून. तिच्या ह्या मेसेजने त्याचा चलबिचलपणा अजून वाढला. शेवटी न राहून त्याने तिला रिप्लाय पाठवला. हाय. मलाही खूप बरं वाटलं तुला इतक्या दिवसाने पाहून. पोहोचलीस घरी? कधीच. तू? पुन्हा तिचा रिप्लाय आला. मी पण. चल बाय. गुड नाईट. गुड नाईट. तिचा रिप्लाय वाचून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी एक स्माईल उमटली. हातातला मोबाईल आपल्या छातीशी कवटाळून तो पुन्हा तिच्या आठवणीत रमून गेला. रात्री बराच प्रयत्न करूनही त्याला झोप येत नव्हती. डोळे मिटले की सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. शेवटी तो बेडवरून उठला आणि उठून बाल्कनीमध्ये आला. आपल्या 10व्या माळ्यावरच्या आलिशान टेरेस फ्लॅटच्या बाल्कनीत उभा राहून तो समोरचा समुद्र निहाळत होता. मस्त सी फेसिंगला असलेली टेरेसच्या रेलिंगला टेकून समुद्रावरून येणाऱ्या गार वाऱ्याला अंगावर झेलत तो समोरच्या रस्त्याकडे पाहत होता. दिवसभराची दगदग सोसून आता कुठे थोडा निवांत झाला होता. एखाद दुसरी गाडी सोडली तर त्याच्या सोबतीला कोणीही नव्हतं. अगदी त्याच्यासारखा वेळ घालवण्यासाठी त्याने मोबाईल काढला. कानात हेडफोन्स लावून FM चालू केलं. आज मैंने दिल से बादलों से मिलके, मस्त गाणं लागलं होतं. वन ऑफ हिज फेवरेट. पण पुन्हा त्याला ह्या गाण्याच्या अनुषंगाने तिची आठवण आली. पूर्वी कॉलेजला असताना आपल्या आवडीचं गाणं FM वर लागलं की तो तिला मेसेज करायचा. तिलाही ते सेम FM स्टेशन लावून ते गाणं तो तिला ऐकायला लावायचा. आताही त्याला तसंच करावंसं वाटलं, पण नंतर त्याने आवरलं स्वतःला. पण तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तिचाच मेसेज होता. FM 98.3 लाव, तुझ्या आवडीचं गाणं लागलंय. मेसेज वाचून तो चमकलाच. हिला अजूनही आठवतंय सगळं. तो स्वतःशीच हसला. उत्तरादाखल त्याने तिला हसणारी स्माइली पाठवली आणि पुन्हा FM वर लागलेल्या गाण्यात हरवून गेला. आज त्याला त्या गाण्याची प्रत्येक ओळ त्याच्याशी रिलेटेड होती असल्यासारखं वाटत होतं. तो तिची ठरलेल्या ठिकाणी वाट पाहत उभा होता. नेहमीच ठरलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिट अगोदर तिथे यायचा आणि कुठली तरी चांगली जागा बघून लपून राहायचा, जेणेकरून त्याला ती दिसेल, पण तिला तो दिसणार नाही. ती ठरल्या ठिकाणी आल्यावर 5-10 मिनिटांनी तो तिथे जायचा आणि आत्ताच आलो असे भासवायचा. हे सगळं करण्यामागचं कारण फक्त एकच की ती 5-10 मिनिट तो तिला डोळे भरून पाहून घ्यायचा, नजरेत साठवून घ्यायचा, आठवणींचा कप्पा तिच्या छबीने भरून टाकायचा. त्याच्या ह्या विचित्र वागण्याचं कित्येकदा त्यालाच नवल वाटायचं. आजपासून बरोबर महिनाभरापूर्वी जेव्हा ती त्याला CCD मध्ये भेटली होती तेव्हा त्याने तिच्याशी आता जास्त सलगी वाढवायची नाही असं ठरवलं होतं. पण जशी ती त्याला पुन्हा पुन्हा भेटत गेली तसं त्याने त्याच्या ठरावाला स्वतःच तिलांजली दिली होती. मनाला लाख अडवले तरी तो तिच्याकडेच ओढत घेत असे. तिच्यासोबतचा दररोजच्या कन्व्हर्सेशनने ती त्याच्या अजून जवळ येत होती. दिवस तिच्या गुड मॉर्निंगने सुरू व्हायचा आणि संपायचा तिच्या गुड नाईटने. एखाद दिवस जर एकमेकांचे मेसेज आले नाही तर लगेचच एकमेकांना कॉल जायचे. एकमेकांना आवाज ऐकल्यावरच जीवाजीव यायचा. सुरुवातीला थोडे ऑफवर्डनेसने सुरू झालेले त्यांच्यातले संभाषण आता मोर दॅन पर्सनल झालं होतं. ते हल्ली बरंच काही बोलायचे एकमेकांशी. जास्त करून त्याची नेहमी ऐकणाऱ्याची भूमिका असायची. कॉलेजपासूनची तिची बडबड त्याच्या सवयीची होती, पण हे त्याच्या दृष्टीने चांगलंच होतं. त्यामुळे त्याला त्याच्या न झालेल्या लग्नाबद्दल कमी बोलायला लागायचं. ती खूप बोलायची तिच्याबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल आणि तिच्या संसाराबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल. दरवेळेस तिच्या ह्या गोष्टी ऐकताना तिच्या नवऱ्याच्या जागी तो स्वतःची कल्पना करायचा. त्याला जाणवायचं की हे चूक आहे, पण त्याला आवडायचं हे स्वप्नरंजन. पण कधी त्याला तिच्या त्या बोलण्यात का कुणास ठाऊक पण एक प्रकारची विषण्णता जाणवायची.
असं वाटायचं की ही सांगते तेवढी खरंच सुखी आहे आणि समाधानी आहे का, की उगीचच आपल्याला वरचढ सांगते. त्याला बऱ्याचदा तिला ह्या बाबतीत विचारावंसं वाटायचं, पण दरवेळेस तिच्यासोबत असताना तो तिच्या अस्तित्वात हरवून जायचा. तिच्याकडे पाहताना तिच्या टपोऱ्या डोळ्यात हरवून जायचा. त्याच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी तिच्यात अलगद विरघळून जाताना शेवटी फक्त ती आणि तीच त्याच्या सगळ्या आसमंतात भरून जायची. तिच्या नवऱ्याला शिपवरून परत यायला अजून 5 महिन्यांचा अवकाश होता. तसं ह्या शहरात त्याचंही आपलं असं कुणी नव्हतं. ते दोघेही एकमेकांत स्वतःसाठी एक सोबत शोधत होते. आजकाल तर ते दररोज संध्याकाळी भेटत होते. कधी मरीन ड्राईव्ह, कधी गेटवे, कधी जहांगीर आर्ट गॅलरी, कधी मस्त एखादं नाटक, तर कधी उगीचच कुठेही न ठरवता केलेली भटकंती. त्याच्या शनिवार रविवार तर त्याच्याच नावाने लिहिलेला असायचा. दर दिवशी ती त्याला नव्याने भेटत होती. पुन्हा एकदा ती त्याला नव्याने उमगत होती. तो नकळत तिच्यात गुंतत चालला होता. दररोज तिचा निरोप घेताना त्याला आपलं काहीतरी हरवल्याची चुटपुट लागायची, म्हणून तोही तिच्यासोबत जास्तीत जास्त कसं राहता येईल याची कारणं शोधत राहायचा. तो नेहमी तिला तिच्या घरापर्यंत सोडायला जायचा, मात्र तिच्या सांगण्यावरून तो तिला तिच्या घराच्या थोडं अलीकडे सोडायचा. उगाचच लोकांच्या नजरेत नको म्हणून ही खबरदारी. त्याने देखील ह्या बाबतीत तिला विचारलं नाही. ती गल्लीच्या टोकाशी जाईपर्यंत तिथेच उभा असायचा. तिथवर पोचल्यावर मागे वळून त्याच्याकडे पाहायचे हलकेच. मग आपल्याला कोणी पाहत नाही ना हे पाहून त्याला गुपचूप बाय करायची. तरी तो तसाच उभा राहायचा, तिच्याकडे एकटक पाहत. तशी मग ती नजरेनेच त्याला दटवून त्याला जाण्यास सुचवायची, पण तो तरीही हसून तसाच उभा राहायचा. शेवटी नाईलाजाने ती तिथून निघून जायची. थोड्या वेळात त्याला मेसेज यायचा, पोहोचली मी, जा आता. पुन्हा एकदा ती त्या गल्लीच्या टोकाकडे पाहून तो बाईकला किक मारून परत वळायचा. हे आता नेहमीचंच झालं होतं. एके संध्याकाळी तो तिला रत्नागिरीला त्याने नव्याने बुक केलेल्या सेकंड होम प्रोजेक्टवर घेऊन गेला. प्रोजेक्ट ऑलमोस्ट सगळा तयार झाला होता. फक्त आता राहायला जायचं बाकी होतं. मेन सिक्युरिटीला चेक इन करून त्याने आपली कार आत आणली. फार मोठा प्रोजेक्ट होता. एका टेकडीच्या उतारावर तो प्रोजेक्ट बांधला होता. त्या टेकडीच्या वरच्या बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग रत्नाकर पसरला होता. 20-25 घर एकमेकांपासून आपली प्रायव्हसी अगदी रुबाबात उभी होती. प्रत्येक घर दुसऱ्या घरापेक्षा वेगळं आणि सुंदर होतं. साधारण 5-1 मिनिटाच्या ड्राईव्हनंतर ते दोघे एका घरासमोर येऊन थांबले. समोरच्या त्या घराकडे पाहून ती हरखून गेली. तुझं घर? त्याने नजरेनेच होकार देताच कौतुकाने तिच्या भुवया उंचावल्या. ते दोघे आत गेले. ती भारावून सगळीकडे पाहत होती. त्याच्या घर त्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात उंचावर होतं. टेकडीच्या उताराचा फार सुरेख वापर करून घेतला होता त्याने. मस्त 3 बेडरूम हॉल असलेला तो बंगला होता. खाली हॉल आणि किचन सोबत एक गेस्ट रूम. वरच्या बाजूला 2 बेडरूम होत्या, एक कॉमन आणि एक मास्टर सोबत टेरेस. वरती जाण्यासाठी मस्त गोलाकार जिना. डबल हाईटच्या हॉलमध्ये लावलेले मोठाले झुंबर लक्ष वेधून घेत होते. घरातली प्रत्येक गोष्ट वेगळी आणि कलात्मक होती. वरती मास्टर बेडरूममध्ये मोठा सुंदर गालिचा, त्याच्या टेरेसवर असलेला झोपाळा, सगळं तिला आवडलं होतं. पण तिला सगळ्यात जास्त आवडला होता तो त्याच्या खालच्या बाजूला बांधलेला स्विमिंग पूल आणि त्याला मागून असलेलं मोठं लॉन. ती घराबाहेर आली. त्या मऊशार गवतावरून बिना चपल्याच्या चालताना पायाला गुदगुल्या होत होत्या. ती स्विमिंग पूलजवळ गेली. त्या निळ्या पाण्यात ती स्वतःचे प्रतिबिंब पाहताना तिला त्याच्या बाजूला त्याचेही प्रतिबिंब तिच्याकडे पाहताना दिसले. तिने हलकेच त्या शांत पाण्यावरून हात फिरवला. तशी ती दोन्ही प्रतिबिंबे एकमेकात समरसून गेली. लॉनमध्ये उभे असताना अचानक पाऊस सुरू झाला होता. तो तिला हाक मारून धावत घराच्या दिशेने निघाला, पण थोडं दूर गेल्यावर त्याला जाणवलं की ती त्याच्यासोबत नव्हती. त्याने मागे वळून पाहिलं तर ती तशीच त्या पावसात उभी होती. भाग 2 लवकरच. धन्यवाद. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर नक्की आपल्या कथेला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.